अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, गहू हा भारतीय लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा अन्न घटक आहे। गव्हाचं सेवन आरोग्यदायी आहे हे आता मान्य झालं आहे। भारताचे एकूण अन्नधान्य उत्पन्नापैकी गव्हाच्या उत्पन्नाचा वाटा हा 3% आहे। भारताचं शेती क्षेत्र बघता हे 3% देखील पुरेसं आहे। हरित क्रांतीच्या यशस्वी होण्यामागे गव्हाच्या पिकाचा खूप मोठा वाटा आहे। म्हणजे अर्थातच गहू हे अनेक महत्त्वाच्या पिकांपैकी एक आहे। आज आपण जाणून घेऊया गव्हाची लागवड कशी, केव्हा आणि कोणत्या पद्धतीने केली जाते। सगळ्यात आधी पाहूयात गव्हाच्या पिकासाठी जमीन कशी लागते। गव्हासाठी भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी लागते। हलक्या आणि मध्यम जमिनीतही गव्हाचं पीक घेता येतं, पण त्यासाठी भर खते टाकावी लागतात। जिरायती गहू घ्यायचा असेल तर तो पाणी धरून ठेवणाऱ्या भारी जमिनीत घ्यावा लागतो। मित्रांनो, गहू हे रब्बी पीक आहे। त्याची लागवड ऑक्टोबरच्या दरम्यान केली जाते। बागायती जमिनीत गहू घ्यायचा असेल तर तो नोव्हेंबर मध्ये घ्यावा। त्याआधी जमीन मशागत करून ठेवावी लागते। आता पाहूया पेरणी कशी केली जाते। तर 2 ओळींमध्ये 22.5 ते 23 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवून पेरणी केली जाते। 5 ते 6 सेंटीमीटर पेक्षा खोल गव्हाचं बी पेरलं जात नाही। पेरणी एकेरी पद्धतीने करावी, उभी आडवी अशी करू नये। अशा पेरणीमुळे आंतर मशागत करणं सोपं जातं। म्हणजेच पेरणी बरोबरच रासायनिक खतांची मात्रा देणं सोपं जातं। जमिनीचा उतार लक्षात घेऊन 2.5 ते 3 मीटर असे सारे पाडावेत आणि आडव्या दिशेनं पाठ पाडावेत। आता पाहूया गव्हाच्या पिकासाठी कोणतं बियाणं वापरावं। गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी एका हेक्टरला 20 ते 22 लाख झाडं असणं आवश्यक आहे। यासाठी नोव्हेंबर मध्ये पेरणी करत असाल तर 125 ते 150 किलो बियाणं वापरावं। पेरणी करताना 2 झाडांमधील अंतर 18 सेंटीमीटर इतकं असावं। जिरायती गहू असेल तर त्यासाठी 70 ते 100 किलो बियाणं प्रति हेक्टरी वापरावं आणि पेरणी करताना झाडांमधील अंतर 22 सेंटीमीटर इतकं ठेवावं। गहू पिकासाठी विविध वाण प्रचलित आहेत। कोरडवाहू गव्हासाठी N59, MACS 1967, NI 4539, AKDW 2997, 16 शरद, 16 शरद। तर बागायतीसाठी HD 2380, MACS 116, HD 2189, पूर्णा म्हणजेच AKW 1079, MACS 2846, विमल म्हणजेच AKW 3722। तसेच बागायती उशिरा पेरणीसाठी AKW 381, HI 999, HD 2501, AKW 1079, NIAW 34 तसेच लोकवन या वाणांची लागवड केली जाते। पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी अंतर मशागत करावी। यावेळी तणांचं प्रमाण लक्षात घेऊन तणांचा बंदोबस्त करावा, खुरपणी करावी आणि तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा। तणनाशकांची फवारणी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी करावी। आता पाहूया खतांची मात्रा कशी द्यावी। कुळवाच्या पाळ्या देताना हेक्टरी 25 ते 30 गाड्या शेणखत मिसळून द्यावं। बागायती पेरणीसाठी हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं। पेरणीनंतर 30 दिवसांनी जेव्हा खुरपणी कराल तेव्हा उरलेलं नत्र द्यावं। पेरणी उशिरा करत असाल तर हेक्टरी 80 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावं। ही खतांची मात्रा 2 हप्त्यात द्यावी। जिरायती गहू असेल तर पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावं। पेरणीनंतर बियाण्यांवर ॲझेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंची 250 ग्रॅम प्रति 10 किलो याप्रमाणे बियाण्यांवर बीज प्रक्रिया करावी। आता पाहूया या पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे। बागायती वेळेवर पेरणी आणि उशिरा पेरणी यानुसार आणि जमिनीच्या मगदूर
ऋतुरानुसार पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. पाण्याचा साठा कमी असेल म्हणजे एकदाच पाणी देता येईल इतकेच असेल तर पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पाणी द्यावं आणि पाण्याचा साठा 2 वेळा देता येईल इतका असेल तर पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी पहिली पाळी आणि 60 दिवसांनी दुसरी पाळी अशा पद्धतीनं पाणी द्यावं आणि पाण्याचा साठा मुबलक असेल तर 20 ते 22 दिवसांनी पहिली, 40 ते 45 दिवसांनी दुसरी आणि 60 ते 65 दिवसांनी तिसरी पाळी द्यावी. आता गव्हाचं पीक हे टप्प्याटप्प्यानं कसं वाढतं ते बघूया. पेरणी केल्यानंतर 18 ते 21 दिवसात मुकुट मुळं फुटतात. 30 ते 40 दिवसांनी कांडी धरली जाते. 60 ते 65 दिवसात पीक ओंबीवर येतं आणि 80 ते 85 दिवसात पानात चीक भरतं. गहू हे पीक सर्वात जास्त बळी पडतं ते किडीला. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की गहू हे बागायत आणि जिरायत अशा दोन्ही प्रकारे पिकवलं जातं. महाराष्ट्रात गव्हाच्या पिकावर पडणारी कीड म्हणजे खोड कीड, मावा वाळवी इत्यादी किडीचा त्रास होतो. तसेच उंदीर या प्राण्याचा देखील बराच त्रास गव्हाच्या पिकाला सोसावा लागतो. खोड किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे 2 ते 3 सेंटीमीटर असून तिचा रंग गुलाबी असतो. तिचे डोके काळ्या रंगाचे असते. या किडीच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकून जातो. ती खोडात शिरून खालील भागावर उपजीविका करते. त्यामुळे रोपे सुकून जातात व त्यांना ओंब्या येत नाहीत. या किडींच्या नियंत्रणासाठी उभ्या पिकातील कीडग्रस्त झाडं आठवड्याच्या अंतरानं 2-3 वेळा मुळासकट उपडून काढून टाकावीत. तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रवग्रस्त शेतातील धसकट एकत्र करून जाळावीत. उभ्या पिकात पीक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी 2 किलो कार्बारिल 50% पाण्यात मिसळणारी भुकटी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरा प्रकार म्हणजे तुडतुडे. हे किडे आकाराने लहान असतात. हे पानातील रस शोषून घेण्याचं काम करतात. त्यामुळे पानांना पिवळा रंग पडू लागतो. या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर डायमेखोएट 30% प्रवाही 300 मिली किंवा मिथाइल डिमेटाइल 25% प्रवाही 400 मिली किंवा पेन्थिऑन 50% 200 मिली किंवा कार्बारिल 50% पाण्यात मिसळणारी भुकटी 1 किलो प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बारिल 10% भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात घरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी किंवा धुरळणी 15 दिवसांनी वरील प्रमाणे करावी. तसेच गव्हावर मावा या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तुडतुडेसाठी जे उपाय करतात तेच उपाय करावेत. तर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत असतानाच वाळवीचा धोका संभवतो. वाळवी सगळ्यांनाच ओळखता येते. वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेलं वारूळ खणून काढावं व त्यातील राणीचा नाश करावा. वारूळ नष्ट केल्यानंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्यभागी सुमारे 30 सेंटीमीटर खोलवर एक छिद्र करावं आणि त्यात क्लोरपायरिफॉस 20% प्रवाही हे कीटकनाशक 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून वारुळात वापरावं. वरील औषधाचं मिश्रण 50 लिटर एका वारुळासाठी पुरेसं आहे. किंवा क्विंडल फॉस 5 दाणेदार किंवा फॉरेट 10% दाणेदार किंवा कॉर्बोफिरॉन 3% दाणेदार हेक्टरी 25 किलो जमिनीत टाकावं अथवा शेणखताबरोबर द्यावं. आता पाहू या रोगांचं व्यवस्थापन. गव्हावर तांबेरा, पानावरचा करपा काजळी हे रोग प्रामुख्यानं उद्भवतात. तांबेरा या रोगात रोपांवर नारंगी रंगाचे पुढे येतात. हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग टाळण्यासाठी याला प्रतिबंधक वाणांचा वापर करावा, जसे की HD2189, पूर्णा, AKW 381 व HI 977. तांबेऱ्याची लागण दिसताच मॅन्कोझेब डायथेन M45 हे बुरशीनाशक 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा हा पाठिंबा असाच असू द्या. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत नवनवी माहिती पोहोचवण्यासाठी बळ मिळतं. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.